संजय देशमुख रजेवर गेल्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा भार हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आलाय। रखडलेले निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी त्यांचे काय प्रयत्न सुरू आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू देवानंद शिंदे आपल्यासोबत आहेत। खरं तर सर आधी तुम्हाला शुभेच्छा, ज्या प्रकारे तुम्ही आता मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून आलात। मला सांगा सर, ज्या प्रकारे निकाल आहेत 170 निकाल जे आहेत 160 ते 170 निकाल अजून बाकी आहेत आणि जी डेडलाईन दिली होती 15 ऑगस्टची, त्या 15 ऑगस्टपर्यंत हे निकाल लागतील का? कारण 1,90,000 उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या अजून तपासणं बाकी आहे। मी कालच या विद्यापीठाचा चार्ज घेतला आहे आणि कालपासून मी सर्वप्रथम काय करायचं असतं तर एखाद्या गोष्टीचा तुम्हाला आढावा घ्यावा लागतो, त्याची व्याप्ती समजून घ्यावी लागते आणि त्या दृष्टीनं मी काम करायला सुरुवात केलेलं आहे। काल मी सर्व इव्हॅल्युएशनचा आढावा घेतला, दिवसभर वेगवेगळ्या घटकांशी संबंध साधला। माझी कार्य करायची पद्धत अशी आहे की संवाद साधायचा, सहकार्य लोकांकडून घ्यायचं आणि त्यांचा सहभाग वाढवून एखादं काम आपल्याला करता येऊ शकेल। आणि मला असं वाटतं ह्या त्रिसूत्रीवरती निश्चितपणे मुंबई विद्यापीठापुढे परीक्षेच्या निकालासंबंधित जी दिरंगाई होत आहे त्याला आपण निश्चितपणे एक मार्ग शोधून काढू। तारखेपेक्षा लवकरात लवकर काम कसं होईल याच्यासाठी आम्ही सगळे ओरिएंट करणं गरजेचं आहे आणि ओरिएंट करत असताना मला सर्वांचं सहकार्य हवं आहे। आणि सुदैवानं 2 दिवसाच्या माझ्या ह्याच्यामध्ये मला लक्षात आलं की सर्व जे संबंधित घटक आहे यांनी स्वतःहून सहकार्य करण्याची भावना व्यक्त केलेली आहे। याच्यामुळं माझा विश्वास दुणावला आहे की आपण विद्यार्थ्यांचे जे काही अपेक्षा आहेत त्याच्या जवळपास आपण जायचा प्रयत्न निश्चित ह्या माध्यमातून करणार आहोत। तर आपण बघतोय की लवकरात लवकर निकाल लागण्यासाठी सर्वांचं सहकार्य जे आहे ते कुलगुरू घेतात आणि लवकरात लवकर निकाल लागेल असं आश्वासन शिंदे सरांनी दिलेलं आहे। कॅमेरामॅन विपुल राजसोबत वेदांत नेब, ABP माझा, मुंबई।